उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा या रखरखत्या गरमीमध्ये थंडगार आईस्क्रीम खायला खूप मजा येते. आणि जर ते आईस्क्रीम आंब्याचं असेल तर बातच काही और. तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी साहित्य वापरून म्हणजेच फक्त 3 इन्ग्रेडियंट वापरून क्रीमी, सुपर सॉफ्ट, टेस्टी, झटपट असं मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं हे आता आपण पाहूया. 3 इन्ग्रेडियंट मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी हे साहित्य मी घेतलेलं आहे. 2 पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. ह्याची सालं काढून ह्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला मी वाटून घेणार आहे. हे मी 2 कप अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे. हे डेअरी बेस्ड फ्रेश क्रीम आहे. जर तुम्हाला केक बनवतो ते फ्रेश क्रीम वापरायचं असेल ते देखील वापरू शकता, फक्त ते व्हेजिटेबल ऑइलने बनवलेलं असतं. त्याचबरोबर पाऊण कप कंडेन्स मिल्क घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर 1 कप कंडेन्स मिल्क देखील वापरू शकता. एका बाउलमध्ये मी फ्रेश क्रीम काढून घेतलेला आहे. आता हे आपण थोड्या वेळ ब्लेंड करून घेऊया. हे पहा, असं सॉफ्ट आणि फ्लफी होईपर्यंत मी हे छान फेटवून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा विस्कर वापरून देखील हे सर्व मिश्रण फेटवू शकता. आता या फेटवलेल्या क्रीम मध्ये हे जे कंडेन्स मिल्क आहे ते घालून घेऊया. त्याचबरोबर मिक्सरमध्ये जी आपण आंब्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती देखील घालूया. आता हे सर्व परत एकदा आपण छान फेटवून घेऊया. हे पहा, आईस्क्रीमचं मिश्रण छान असं फेटवून झालेलं आहे. किती स्मूथ, सॉफ्ट आणि फ्लफी मँगो आईस्क्रीमचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आंब्याचा कलर देखील या मिश्रणाला खूप छान आलेला आहे. आंब्याच्या आईस्क्रीमचं मिश्रण मी ह्या काचेच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि आता हे भांडं मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. आईस्क्रीम सेट व्हायला 8 ते 10 तास लागतील. मँगो आईस्क्रीम आता व्यवस्थित सेट झालेले आहे. हे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे पहा, रिच, क्रीमी, स्मूथ, टेस्टी असं 3 इन्ग्रेडियंट मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. यम्मी, क्रीमी, सुपर सॉफ्ट, टेस्टी मँगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तुम्ही पण हे आईस्क्रीम घरी नक्की ट्राय करून बघा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच उन्हाळा स्पेशल रेसिपी सोबत. धन्यवाद.